मने मन पूजा केली. एकदा त्या मनाने त्या मूर्तीमध्ये आवाहित देवत्व आणून प्राणेंद्रियासहित प्रवेश केला म्हणजे ते मन त्याच्यामध्ये प्रविष्ट होतं व वेगळं पुन्हा मन त्याची पूजा करायला प्रवृत्त. प्रविष्ट झालेल्या मनाची प्रतिमेची मनच पूजा करीत असतं. मने मन पूजा केली. एकदा देवाची प्रतिष्ठापना झाली की देवाच्या पुढे उभा राहतो. धनंदेही पुत्रंदेही यादी सुरू होते, मागायला लागतं. त्या मूर्तीमध्ये प्राण आलेला असल्या कारणाने, आवाहित देवत्व आल्या कारणाने प्राक कर्म अनुकूलता, कारण ईश्वर साक्षात प्राणी कर्म सापेक्ष करता असल्यामुळे जर याच्या कर्माची अनुकूलता असेल अदृष्टाची तर त्याची ज्याप्रमाणे इच्छा असेल त्याप्रमाणे त्या मूर्तीच्या कृपेने इच्छाही पूर्ण होते. ध्यानात ठेवा.